नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये आपले खूप खूप स्वागत। कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले ऑनलाईन शिक्षण चालूच आहे आणि गेले वर्षभर आपण हा ऑनलाईन अभ्यास करत आहोत। त्याचसाठी आपली शिक्षणाची गती कमी होऊ नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून काही व्हिडिओंची निर्मिती करण्यात आलेली आहे। मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका। आजचा घटक आपण बघणार आहोत। इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2। आजचा आपला घटक आहे पेशी विज्ञान व जैव तंत्रज्ञान, सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी। पेशी विज्ञान आणि जैव तंत्रज्ञान। पेशी म्हणजे काय? मागील इयत्तांमध्ये आपण पेशींचे प्रकार आणि या पेशींमध्ये असणारी वेगवेगळी अंगक, त्यांची कार्य याचा विस्ताराने अभ्यास केलेला आहे। तर पेशी, a cell is the smallest unit that is capable of performing life functions। तर पेशी हा सजीवांचा एक रचनात्मक व कार्यात्मक मूलभूत घटक आहे आणि पेशीमय रचना हे सजीवांचं एक महत्वाचं लक्षण आहे। तर या पेशी जेव्हा एकत्र येतात, या ठिकाणी आपल्याला दिसतात बघा, मसल सेल्स स्नायू पेशी, ब्लड सेल्स रक्तपेशी, ब्रेन सेल्स। तर वेगवेगळ्या प्रकारच्या या पेशी आपल्या शरीरामध्ये असतात। पेशींचा जेव्हा समूह होतो म्हणजे समान कार्य करणाऱ्या जेव्हा पेशी एकत्र येतात तेव्हा तयार होतात टिश्यू, उती। तर बहुपेशीय सजीव जे असतात यांच्यामध्ये एकाच प्रकारची संरचना आणि कार्य करणाऱ्या पेशींचा समूह म्हणजेच उती होय। प्राण्यांमध्ये आपल्याला या ठिकाणी हे उतींचे प्रकार दिसत आहेत: कनेक्टिव्ह टिश्यू, एपिथेलियल टिश्यू, मसल टिश्यू, नर्व्हस टिश्यू। तर स्नायू पेशी, मसल टिश्यू या तंतुरूपात असतात, त्यांचं आकुंचन प्रसरण होतं आणि त्यामुळेच आपण बघा काय करतो, आपल्या स्नायूंच्या सहाय्याने आपण वेगवेगळी कामं करत असतो। तर रक्तपेशी या सुद्धा उती आहेत। ऑक्सिजन आणि पोषक द्रव्यांचं सर्व पेशींकडे जे वहन केलं जातं ते रक्तामार्फत केलं जातं, या सुद्धा एक प्रकारच्या उतीचंच उदाहरण आहे। तर आपल्या शरीरातील त्वचा जी आहे ही त्वचा या अभिस्तर उतींपासून बनलेली असते। तर वेगवेगळ्या प्रकारच्या या उती आहेत। तर प्राणी उती जर आपण बघितलं तर अभिस्तर उती, संयोजी उती, स्नायू उती, चेता उती हे प्राण्यांमध्ये असणारे उतींचे प्रकार। तर वनस्पतींमध्ये सुद्धा विभाची उती, स्थायी उती असं या उतींचं वर्गीकरण केले जाते। तर उती ज्या आहेत, उती म्हणजेच काय, तर समान कार्य करणाऱ्या पेशींचा समूह। पण नैसर्गिक गुणधर्माव्यतिरिक्त नवीन गुणधर्म ज्या वनस्पतींमध्ये किंवा प्राणींमध्ये आपण ज्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तयार करू शकतो त्या तंत्रज्ञानाला जैव तंत्रज्ञान असं म्हटलं जातं। आणि या तंत्रज्ञानात जनुकीय अभियांत्रिकी म्हणजे जेनेटिक इंजिनिअरिंग आणि उती संवर्धन या दोन तंत्रांचा समावेश होतो। आता उती संवर्धन म्हणजे काय, तर सजीवांच्या शरीराबाहेर पोषक व निर्जंतुक अशा माध्यमात त्या सजीवाच्या पेशी किंवा उतींची वाढ करणे या तंत्राला उती संवर्धन असं म्हणतात। म्हणजेच बहुपेशीय वनस्पती किंवा प्राणी यांच्या पेशी, उती, इंद्रिय किंवा इतर भाग त्यांच्या शरीरापासून वेगळे करून त्यांची प्रयोगशाळेत पोषक आणि नैसर्गिक अशा वातावरणामध्ये वाढ करण्याचं तंत्र जे विकसित केलं गेलेलं आहे त्यालाच उती संवर्धन असं म्हणतात। आणि या तंत्रज्ञानाने
वनस्पती किंवा प्राण्यांच्या जिवंत पेशी ठराविक तापमान असलेल्या एका वृद्धी माध्यमात वाढविल्या जातात. तर यातील विविध प्रक्रिया कोणकोणत्या आहेत? तर सगळ्यात पहिले म्हणजे स्त्रोत वनस्पती म्हणजे स्त्रोत सजीव. या ठिकाणी मी वनस्पतीचं उदाहरण घेतलंय. या ठिकाणी स्त्रोत प्राणी पण असू शकतो. त्यानंतर त्या स्त्रोत वनस्पतीचा कंद घेतला जातो. त्यातून प्राथमिक संस्कार त्याच्यावर घडवून आणले जातात. त्याचं प्रजनन किंवा विभाजन, बहुविधन या प्रक्रिया ज्या पेशी विभाजनामध्ये आहेत त्या केल्या जातात. त्यातून आपल्याला मिळतो तो नवीन खोड मूलारंभ. या ठिकाणी आपण वनस्पती घेतली आहे त्यामुळे खोड मूलारंभ आपल्याला मिळतो प्रजननाने. त्यानंतर त्याच्यावर प्राथमिक काठिन्यकरण त्याचं केलं जातं आणि द्वितीय काठिन्यकरण करून त्यानंतर आपल्याला तशाच प्रकारची वनस्पती किंवा तशाच प्रकारचा सजीव पुन्हा मिळविता येतो. तर या झाल्या ऊती संवर्धनामध्ये असणाऱ्या विविध प्रक्रिया. टिपिकल ॲनिमल सेल किंवा प्लांट सेल याचा अभ्यास आपण इयत्ता 7वी, 8वी, 9वी मध्ये केलेला आहे. तर पेशींचे प्रकार, पेशीची रचना आणि पेशीतील अंगके यांचा अभ्यास करणे म्हणजेच पेशी विज्ञान होय. पेशी विज्ञान ही जीवशास्त्राची एक शाखा आहे आणि या शाखेमध्ये या पेशीविषयी पेशी विभाजन, पेशी वर्धन याचा विस्ताराने अभ्यास केला जातो. तर मानवी शरीरात साधारणपणे 1013 एवढ्या पेशी असतात. या सर्व पेशी पहिल्या गर्भपेशीपासून तयार होतात. लक्षात घ्या, या ठिकाणी झायगोट म्हणजेच पहिला जो गर्भ असतो, भ्रूण असतो, त्यापासून या पहिल्या पेशी काय होतात? तयार होतात. या सर्व पेशींचे अनेक उपप्रकार आणि मुख्य प्रकार 4 आहेत. सर्व पेशींमध्ये निर्मितीपासून म्हणजे अगदी पेशी तयार झाल्यापासून त्या पेशीचा नाश होईपर्यंत अनेक प्रकारच्या अभिक्रिया सुरू असतात आणि या सर्व भौतिक व रासायनिक प्रक्रिया होण्यासाठी साहजिकच ऊर्जेची आवश्यकता असते आणि ही ऊर्जा आपल्याला आपण पेशी अंगके अभ्यासलेली आहेत. या पेशी अंगकामध्ये असणाऱ्या मायटोकॉन्ड्रिया यांना ऊर्जा केंद्र असं म्हटलं जातं. तर या मायटोकॉन्ड्रियामध्ये जी ऊर्जा निर्माण होते त्यामुळे या पेशीमध्ये अनेक रासायनिक प्रक्रिया चालतात. म्हणजेच संपूर्ण मानवी शरीर हे ऊर्जेशिवाय जगू शकत नाही. आणि ही ऊर्जा आपल्याला कुठून मिळते? तर आपण जे काही अन्न घेतो त्या अन्नामधून ही ऊर्जा उत्पन्न होत असते. तर अशी ही जीवनदायिनी ऊर्जा कोणती? ती कुठे तयार होते? ह्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या पेशी विज्ञानाच्या सहाय्याने मिळवणं शक्य होतं. तर पेशींवर त्या अनुषंगाने वेगवेगळं संशोधन केलं गेलेलं आहे आणि अशाच प्रकारचं संशोधन करण्यासाठी ज्या संशोधन संस्था उभारलेल्या आहेत त्यामध्ये पुणे येथील राष्ट्रीय पेशी संशोधन संस्था ही एक महत्वाची संस्था आहे. त्याचबरोबर इनस्टेम बेंगलोर या ठिकाणी असणारी इनस्टेम ही एक इन्स्टिट्यूट, ही एक संस्था या पेशी विज्ञानामध्ये फार मोठं योगदान देत आहेत. आता आपण मूळ पेशीकडे येऊया. मूल पेशी म्हणजे स्टेम सेल्स. तर आपण बघितलं की बहुपेशीय सजीवांच्या शरीरात अनेक प्रकारच्या पेशी असतात. त्यापैकी मूल पेशी स्टेम सेल्स ज्या आहेत या विशिष्ट प्रकारच्या पेशी असतात. या पेशी बहुपेशीय सजीवांच्या शरीरात इतर सर्व प्रकारच्या पेशींना जन्म देतात. त्याचबरोबर एखाद्या वेळेला जखम झाली असेल तर जखम झाल्यास ती भरून काढण्यामध्ये याच पेशी मदत करतात. थोडक्यात या ज्या स्टेम सेल्स ज्या आहेत बघा, स्टेम सेल्स
या काय करतात तर अनेक प्रकारच्या पेशींना तयार करतात. स्पेशलाइज सेल्स, मसल सेल्स, नर्व सेल अशा अनेक प्रकारच्या पेशी तयार करतात. त्याचबरोबर त्या पेशी आपल्या शरीरामध्ये एखादी जखम वगैरे झाली तर ती भरून काढण्यास मदत करतात. त्यांच्यामध्ये सेल्फ रिन्युअल म्हणजेच त्यांचं पुन्हा आपोआप कॉपिंग म्हणजेच प्रति पेशी तयार होण्यामध्ये सुद्धा त्यांचा मोठा सहभाग असतो. तर स्त्रीयुग्मक व पुंयुग्मक यांचं मिलन झाल्यानंतर जे युग्मनज बनतं म्हणजे झायगोट जो तयार होतो या ठिकाणी दिसतोय बघा, हा स्त्रीयुग्मक आणि पुंयुग्मक यांचं मिलन झाल्यानंतर हा जो झायगोट तयार होतो, या झायगोट याच्यापासूनच पुढचा सजीव तयार होतो. तर या वाढीच्या अगदी सुरुवातीच्या काळात म्हणजे हा जो झायगोट आहे त्या काळात हा सजीव म्हणजेच हा एक काय आहे, गोळा आहे. पेशींचा एक गोळा असतो आणि यामध्ये सर्व प्रकारच्या पेशी असतात. या पेशींनाच मूल पेशी असे म्हणतात आणि या पेशींपासून कोणत्याही प्रकारच्या ऊती तयार करता येऊ शकतात. तर मूलपेशी ज्या आहेत या मूलपेशी वाढीच्या सुरुवातीच्या काळात युग्मनजामध्ये या मूलपेशी असतात आणि त्या कोणत्याही प्रकारच्या ऊतींची निर्मिती करू शकतात. त्यांच्यामुळे शरीरातील कोणत्याही पेशींची किंवा वेगवेगळ्या ऊतींची निर्मिती करता येऊ शकते. त्या वेगवेगळी कामे सुद्धा करतात. या ठिकाणी दिसते बघा स्टेम सेल्स, मोर स्टेम सेल्स. आपण अशाच प्रकारच्या मूलपेशींची काय करू शकतो, पुनरावृत्ती करू शकतो. स्वतःची पुनरावृत्ती करण्याची क्षमता या मूलपेशींमध्ये असते. त्यामुळे मोर स्टेम सेल्स बघा तयार झालेले आहेत. त्याचबरोबर त्यांच्यापासून या वेगवेगळ्या अस्थिपेशी, यकृत पेशी, चेतापेशी यासारख्या पेशी म्हणजे विशिष्ट अशा पेशी तयार करता येऊ शकतात. आता या ठिकाणी बघा भ्रूणाच्या कोरक फुटी ब्लास्टोसिस्ट अवस्थेतही या मूलपेशी असतात. ज्या वेळेला या ठिकाणी हा जो झायगोट असतो, या झायगोट पासून भ्रूणाची जी अवस्था असते, तर आईच्या गर्भाशयात गर्भ ज्या नाळेने जोडलेला असतो त्या नाळेमध्ये म्हणजेच त्या कोरक फुटी अवस्थेत या मूलपेशी असतात आणि या मूलपेशीनंतर त्यापासून रक्त, यकृत, फॅट म्हणजेच मेदपेशी, त्यानंतर अस्थिमज्जा यासारख्या वेगवेगळ्या मध्ये सुद्धा या पेशी आपल्याला आढळून येतात. बघा रक्त अस्थिमज्जेमध्ये सुद्धा या आपल्याला मूलपेशी आढळतात. मेदऊतीमध्ये सुद्धा मूलपेशी आढळून येतात. तर मूलपेशींचा वापर करून प्रयोगशाळेमध्ये आपल्याला वेगवेगळ्या ऊती तयार करता येऊ शकतात आणि म्हणूनच मूलपेशींचं जतन करणं हे एक शास्त्रज्ञांपुढे आव्हान ठरलं. तर मूलपेशींचे जतन करण्याकरता नाळेतील रक्त अस्थिमज्जा किंवा कोरक फुटीतील भ्रूणपेशी यांचे नमुने गोळा करून त्यांना व्यवस्थित जंतुविरहित अशा छोट्या छोट्या कुप्यांमध्ये ठेवले जाते आणि या कुप्या -135 डिग्री सेल्सिअस पासून -190 डिग्री सेल्सिअस इतक्या कमी तापमानात द्रवरूप नायट्रोजन मध्ये साठवून ठेवल्या जातात. प्रिझर्व्हिंग स्टेम सेल्स इज प्रिझर्व्हिंग लाईफ. आता असं हे का म्हटलं जातं, मूलपेशींचं जतन करण्याची आवश्यकता का आहे तेच आपण बघणार आहोत. तर या मूलपेशी कशा प्रकारे कोणकोणत्या आजारांवर आपल्याला उपयोगी पडू शकतात, तर त्या अनुषंगाने मूलपेशीचं संशोधन केलं गेलं. तर पेशी या आपल्या शरीराचे बिल्डिंग ब्लॉक असतात.
ज्याप्रमाणे एखादी बिल्डिंग त्या मजबूत पायावर उभी असते, त्याचप्रमाणे आपलं शरीर हे या पेशींवर उभं असतं आणि म्हणूनच पेशींना शरीराच्या बिल्डिंग ब्लॉक्स असं म्हटलं जातं. अंतर्गत दुरुस्तीची यंत्रणा आणि इतर पेशी पुन्हा भरण्यासाठी विभाजन करण्याची क्षमता या मूलपेशींमध्ये असते आणि त्यामुळे अल्झायमर, पार्किन्सन्स यासारख्या आजारांवर उपचार करण्यासाठी या मूलपेशींचा उपयोग केला जातो. पुनरुत्पादक औषध किंवा स्टेम सेल थेरपी ही प्रगत औषधाची सर्वात आशाजनक अशी शाखा शास्त्रज्ञांना आढळून आली आहे आणि याचं मुख्य उद्दिष्ट म्हणजेच रुग्णांसाठी, म्हणजे जे सतत काही व्यक्तींमध्ये, काही माणसांमध्ये जे रोग वर्षानुवर्ष चालू आहेत, अशा रुग्णांसाठी अवयव किंवा ऊतींचं कार्य पुनर्संचयित करणे यासाठी याचा उपयोग होतो. शास्त्रज्ञ आणि सर्जन यासाठी जन्मजात दोषांसह ज्या काही व्यक्ती आहेत त्यांच्यामध्ये ऊतींचं नूतनीकरण करणं, त्यांच्यामध्ये ऊतींची दुरुस्ती करण्यासाठी या मूलपेशी संशोधनाचा म्हणजे स्टेम सेल थेरपीचा उपयोग करत आहेत. त्यावर संशोधन सतत चालू आहे. तर या मूलपेशी म्हणजे स्टेम सेल्स एक विशिष्ट प्रकारच्या पेशी आहेत ज्यामध्ये आपल्या शरीराच्या खराब झालेल्या भागापर्यंत पोहोचण्याची, त्याचं निराकरण करण्याची, त्यांच्यामध्ये दुरुस्ती करण्याची क्षमता या मूलपेशींमध्ये आहे आणि म्हणूनच मूलपेशी म्हणजे स्टेम सेल्स या आता आधुनिक औषधाचा एक चमत्कार मानल्या गेल्या आहेत. बँगलोरमध्ये असलेल्या नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्स मध्ये या पेशी स्टेम सेल्सवर म्हणजेच मूलपेशींवर सतत संशोधन चालू आहे आणि ही भारताची एक प्रमुख स्टेम सेल रिसर्च इन्स्टिट्यूट मानली जाते. तर बघा, फलित अंड्यापासून भ्रूण तयार होतो आणि या भ्रूण पेशीचे पुन्हा विभाजन आणि विभेदन सतत होत असते. या बघा स्टेम सेल्स, त्याचं काय होतं, विभाजन आणि विभेदन सतत होत असतं. हा आहे झायगोट म्हणजे फलित अंड, ही आहे मूलपेशी एम्ब्रियोटिक स्टेम सेल आणि हिचं काय होतंय बघा, विभाजन होत आहे. तर मूलपेशींचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत. एक आहे भ्रूणीय मूलपेशी एम्ब्रियोनिक स्टेम सेल्स आणि दुसरी आहे वयस्क मूलपेशी. आता भ्रूणीय मूलपेशी म्हणजे काय, तर फलनानंतर अंड्याच्या विभाजनाला सुरुवात होते आणि त्याचं रूपांतर एका भ्रूणात होतं. या भ्रूण पेशीचे पुन्हा विभाजन विभेदन होते आणि 14व्या दिवसापासून पेशीच्या विशेषीकरणाला सुरुवात होते. या विशेषीकरणामुळे अस्थिपेशी, यकृत पेशी, चेतापेशी या निरनिराळ्या अवयवांच्या पेशी तयार होतात. तर विशेषीकरण सुरू होण्याच्या आधी या भ्रूण पेशींना मूलपेशी असे म्हणतात. मूलपेशी या अविभेदित प्राथमिक स्वरूपाच्या आणि स्वतःची पुनरावृत्ती करण्याची क्षमता असलेल्या असतात. बघा, या मूलपेशींची पुनरावृत्ती होऊ शकते आणि या गुणधर्माला बहुविधता प्लुरिपोटेन्सी असं म्हटलं जातं. लक्षात घ्या, मानवी शरीरातील 220 प्रकारच्या पेशी या एकाच प्रकारच्या पेशीपासून म्हणजेच भ्रूणीय मूलपेशीपासून तयार होतात आणि म्हणूनच या मूलपेशींच्या ठिकाणी असलेला हा जो गुणधर्म आहे त्याला बहुविधता असे म्हटले जाते. तर प्लुरिपोटेंट
स्टेम सेल्स मध्ये स्वयं नूतनीकरण करण्याची आणि शरीराच्या ऊतीच्या सर्व पेशींना वाढवण्याची ही क्षमता असते. तर अंड्यापासून जेव्हा भ्रूण तयार होतो त्यावेळेला या भ्रूण पेशीचे पुन्हा विभाजन आणि विभेदन होत असते. हा बघा, हा भ्रूण आहे, त्याच्यापासून पुन्हा विभाजन होतं. 14व्या दिवसापासून पेशींचं जे विशेषीकरण होतं त्यामुळे मानवी शरीरातील 220 प्रकारच्या विविध पेशी या मूलपेशीपासून तयार होतात आणि या मूलपेशी अविभेदित प्राथमिक स्वरूपाच्या स्वतःची पुनरावृत्ती करण्याची क्षमता अशा असलेल्या असतात. सर्व मानवी पेशींच्या या मूलपेशी पालक पेशी असतात आणि म्हणूनच या मूलपेशींच्या अंगी असलेला हा जो गुणधर्म आहे त्याला बहुविधता असे म्हणतात. तर मूलपेशीत बहुविधता हा गुणधर्म असतो. या मूलपेशी काढून घेऊन त्यांना प्रयोगशाळेमध्ये वाढवले गेले आणि त्यांना विशिष्ट असे जैव रासायनिक संकेत दिले. त्यांच्यावर जर आपण काही प्रोसेसिंग केलं तर त्या संकेतानुसार या मूलपेशींचं रूपांतर इच्छित पेशींमध्ये, त्या पेशींपासून हव्या असलेल्या ऊतींमध्ये आणि नंतर त्या अवयवांमध्ये रूपांतर होऊ शकते. तर शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेमध्ये अशा प्रकारे अवयव जे आहेत हे तयार होऊ शकतात हे सिद्ध केलेलं आहे आणि त्यासाठी या भ्रूणीय मूलपेशींचा प्रामुख्याने उपयोग केला जातो. दुसरा प्रकार आहे प्रौढ मूलपेशी, ऍडल्ट स्टेम सेल्स. आता प्रौढ स्टेम सेल्स या दुर्मिळ असतात, अविभाजित अशा या पेशी असतात, त्यांचं विभाजन होऊ शकत नाही. प्रौढ जीवांच्या विविध ऊतीमध्ये आपल्याला त्या आढळून येतात, दिसतात बघा ऍडल्ट स्टेम सेल्स, आणि विविध ऊतींमध्ये आपल्याला त्या आढळून येतात. अस्थिमज्जा, मेदऊती, रक्त यामध्ये प्रामुख्याने या प्रौढ मूलपेशी आढळून येतात. तर या आहेत भ्रूणीय मूलपेशी, एम्ब्रियोनिक स्टेम सेल्स, आणि या आहेत ऍडल्ट स्टेम सेल्स. या प्रामुख्याने बघा बोन मॅरो मध्ये, अस्थिमज्जेमध्ये आपल्याला प्रामुख्याने त्या आढळून येतात. बोन मॅरो. आता या मूलपेशींचे उपयोग पुनरुज्जीवन उपचारामध्ये, रिजेनरेटिव्ह थेरपीमध्ये या मूलपेशींचा प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो आणि त्यातून वेगवेगळ्या प्रकारची औषधं तयार करता येऊ शकतात. त्यानंतर सेल थेरपीमध्ये म्हणजेच मधुमेह, हृदयविकार, अल्झायमर, पार्किन्सन्स यासारख्या आजारांमध्ये ज्या आपल्या शरीरातील ऊती निकामी झालेल्या असतात त्या बदलण्यासाठी सेल थेरपीमध्ये या मूलपेशींचा उपयोग केला जातो. त्यानंतर पेशींमधील आनुवंशिक दोष जे असतील ते शोधण्यासाठी आणि त्यांचं निराकरण करण्यासाठी सुद्धा या मूलपेशींचा उपयोग केला जातो. एखाद्या व्यक्तीला एखादं मूल असेल आणि त्या मुलामध्ये एक आनुवंशिक जर रोग असेल, दोष असेल, तर तो दोष दुसऱ्या मुलामध्ये येऊ नये, त्याचं निराकरण व्हावं किंवा तो दोष नेमका कोणता आहे हे शोधून त्याचं निराकरण करण्यासाठी या मूलपेशींचा उपयोग आज केला जातो. शास्त्रज्ञ यावर अधिक संशोधन करत आहेत आणि या मूलपेशींच्या सहाय्याने त्या आनुवंशिक दोषावर मात करता येऊ शकते असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. त्यानंतर अवयव रोपणासाठी सुद्धा या मूलपेशींचा उपयोग केला जातो. यकृत, किडनी यासारखे अवयव निकामी झाल्यास त्यांचं रोपण करण्यासाठी या मूलपेशींचा उपयोग केला जातो. मूलपेशींपासून त्यांना विशिष्ट असे
रासायनिक संकेत देऊन इच्छित हव्या असणाऱ्या पेशी तयार केल्या जातात. त्यापासून ऊती आणि या ऊतींपासून तो ठराविक अवयव तयार करून त्याचं रोपण करता येणं हे या मूलपेशींमुळे शक्य झालेलं आहे. तसंच रक्तपेशी कॅन्सर सारख्या रोगामध्ये ज्या वेळेला रक्तपेशी बनवणं आवश्यक असतं, त्यावेळेला त्या रक्तपेशी तयार करण्यासाठी सुद्धा या मूलपेशींचा उपयोग केला जातो. तर लक्षात ठेवा, स्टेम सेल्स मूलपेशी म्हणजेच स्वतःच्या शरीरातील पेशी होत. त्या जशा माणसांमध्ये असतात तशाच त्या प्राण्यांमध्ये आपल्याला आढळून येतात. प्रत्येक पेशीमध्ये स्वविभाजन म्हणजेच एका पेशीपासून दुसरी पेशी तयार करणं हे स्वविभाजन जे आहे, पुन्हा वाढ होणं हे नैसर्गिक गुणधर्म असतात. पेशींचे विभाजन करून शरीराचे कार्य सुरू ठेवण्यासाठी लागणारी क्षमता या पेशींमध्ये असते आणि म्हणूनच ज्या वेळेला एखाद्या ऍक्सिडेंटमध्ये किंवा एखाद्या मोठ्या आजारामध्ये अवयव निकामी झाला किंवा पंगू झाला, खराब झाला, तर त्या ठिकाणी सेल कल्चर किंवा सेल थेरपी तंत्राची मदत घेऊन या पेशी, मूलपेशी पुन्हा जिवंत करता येतात, पुनरुज्जीवित करता येतात. किंवा काही वेळेला शरीराची नैसर्गिक शक्ती आणि पेशींचे रोपण झाल्यानंतर थकलेला किंवा कार्यरहित झालेल्या अवयवामध्ये पुन्हा तो अवयव जिवंत करण्याची शक्यता या स्टेम सेल्स थेरपीमुळे शक्य झालेली आहे. स्टेम सेल्स थेरपी ही अत्यंत एक महत्वाची थेरपी आज ठरत आहे. तर नाळ आणि म्हणजेच आईचा गर्भाशयात ज्या नाळेने जोडलेला असतो ती नाळ, प्लॅसेंटा आणि हाडाच्या आतल्या पोकळ बाजूला बोन मॅरो यामध्ये या रक्तपेशी मोठ्या प्रमाणावर असतात आणि या पेशींचा उपयोग करून मणक्याचे आजार, स्नायूंचे दुखणे, अवयव प्रत्यारोपण यासारख्या अशक्यप्राय अशा गोष्टी आज या पेशी विज्ञानाच्या सहाय्याने शक्य झालेल्या आहेत. तर या स्टेम सेल्सचा उपयोग आणि स्टेम सेल थेरपीचा उपयोग कुठे कुठे केला जातो बघा. तर अवयव निकामी होण्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये ही थेरपी केली तर प्रत्यारोपण करण्याची सुद्धा गरज भासत नाही आणि त्या दृष्टीने यामध्ये संशोधन सुरू आहे. त्यानंतर अंधत्व, बहिरेपणा, अल्झायमर, मेंदूचे विविध विकार, दातांचे विकार, सांधेदुखी, डायबिटिक्स यासारख्या अनेक आजारांवर स्टेम सेल थेरपी जी आहे ही आज एक वरदान ठरू लागलेली आहे. तर अशा प्रकारे स्टेम सेल थेरपी पुनरुज्जीवन उपचाराच्या सहाय्याने आपण माणसाचा पुनर्जन्म करू शकतो आणि त्या दृष्टीने पेशी विज्ञान हे आज एक विज्ञानामध्ये किंवा बायोलॉजीमध्ये आपण जीवशास्त्रामध्ये मानवी जीवनासाठी वरदान ठरलेलं आहे, ठरत आहे. यामध्ये अजून संशोधन शास्त्रज्ञांचे चालू आहे. तर आजचा घटक आवडला ना? अशीच माहिती मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. थँक्यू.